विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मनसेचा पहिला राज्यस्तरीय मेळावा आज वरळीच्या डोममध्ये पार पडतो आहे आणि त्यामुळे या मेळाव्याला मनसेच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचा राज्यभरामध्ये मोठा पराभव झाला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम आजच्या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे करणार आहेत। सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील। मात्र वरळीच्या डोममध्ये ही मोठी तयारी मनसेच्या मेळाव्याची करण्यात आलेली आहे। राज्यभरातून अनेक मोठे पदाधिकारी मनसेचे हे या मेळाव्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि राज ठाकरे यांचं आजचं भाषण कसं होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला म्हणजेच नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी मनसेनं बिनशर्त पाठिंब्याची भूमिका घेतलेली होती आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत मनसे आणि महायुतीची चर्चा होईल अशाची शक्यता वर्तवली जात होती। मात्र मनसेनं स्वबळाचा नारा दिला आणि जवळपास राज्यभरामध्ये 200हून अधिक विधानसभा जागा ज्या आहेत त्या लढवल्या। मात्र एकही जागा मनसेची निवडून आलेली नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठेतरी खच्चीकरण झाल्याचं एक वातावरण जे आहे ते राज्यभरातल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लक्षात घेता मनसेकडून या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नवीन ऊर्जा भरण्याचं काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातून आज होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वरळीच्या डोममधली ही दृश्य आपण पाहतो आहोत की बसण्याची आसन व्यवस्था सगळ्या पदाधिकाऱ्यांची करण्यात आलेली आहे। वरळीचा डोम हा मोठा हॉल आहे आणि त्यामुळे राज्यभरातून आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना इथे व्यवस्थित बसता यावं यासाठी ही सगळी तयारी केल्याचं पाहायला मिळतं आहे। मनसेचे प्रमुख नेते आजच्या या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत आणि त्यानंतर काही मेळाव्यामध्ये काही प्रमुख नेत्यांची भाषणं होतील आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं देखील भाषण होईल। खरं तर विधानसभेच्या पराभवानंतर मनसेनं नेमकी काय भूमिका घ्यावी अशा पद्धतीची कार्यकर्त्यांमध्ये एक आता वातावरण जे आहे किंवा चर्चा आहे ती रंगू लागलेली आहे। मनसे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वबळाचा नारा देतं की मग महायुतीसोबत पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी तशी शक्यता निर्माण करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भाषणातून कोणते मुद्दे मांडतायत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय नेमकं भाष्य करतायत, कार्यकर्त्यांना काय नेमके निर्देश देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा जो आहे तो वरळीच्या डोममध्ये आज पार पडतो आहे आणि त्यामुळे आजच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण लोकसभा निवडणुका मनसेनं जरी लढलेल्या नसल्या तरी मात्र भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मनसेने बिनशर्त पाठिंब्याची भूमिका घेतलेली होती आणि विधानसभा निवडणुकामध्ये स्वबळाचा नारा दिलेला होता। मात्र एकही जागा राज्यभरामध्ये निवडून आणता आलेली नाही आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता मनसेनं आता काय भूमिका घ्यावी यावरती आता सगळे कार्यकर्ते एकमेकांमध्ये चर्चा करतायत। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अंतिम निर्णय घेणार आहेत त्यामुळे ते पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देतात की महायुतीसोबत चर्चा करण्याची शक्यता निर्माण करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। त्यामुळे राज्यभरातून आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये नेमके काय मुद्दे असतील, काय कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा भरवण्यासाठी निर्देश देतात आणि तयारीला लागण्याचे आदेश देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।